धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यातून भाजपला एक नवा धडा मिळाला आहे। मंडळी 2029 साठी जेनझीवर विशेष फोकस करण्यात आलाय। नवी दिल्ली येथून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या। राजीनाम्यानंतर भाजपनं आगामी 2029 या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आपल्या राजकीय रणनीतीत महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विशेषतः म्हणजे जेनझी म्हणजेच नवमतदार आणि तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पक्षानं नवीन डिजिटल धोरण आखल्याचं बोललं जातंय। अलीकडील तरुणांच्या आंदोलनांनी आणि सोशल मीडियावरील मोहिमांनी सरकारलाही नव्या पिढीचा प्रभाव लक्षात आणून दिलाय। त्यामुळे पारंपरिक प्रचार पद्धतीबरोबरच इंस्टाग्राम, यूट्यूब, पॉडकास्ट आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद वाढविण्यावर भाजप भर देत असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणूनच नेत्यांनो आता इंस्टाग्राम वापरा असंही मोदी सांगताना पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या काळात इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होत रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। याशिवाय परीक्षा पे चर्चा यासारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संपर्क कायम ठेवण्यावर भर दिला जातोय। भाजपच्या नव्या रणनीतीत तरुण नेत्यांना अधिक जबाबदाऱ्या देणं, त्यांच्याकडून सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत संवाद करणं, याच सोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातत्यानं उपस्थिती ठेवणं याला प्राधान्य दिल्याची माहिती आहे। मंडळी, राजकीय विश्लेषकांचं हे मत आहे। तसेच स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित देखरेख आणि युवकांशी थेट संवाद अशा मुद्द्यांवरही सरकारचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहे। 2029 ची लोकसभा निवडणूक अजून काही वर्ष दूर जरी असली तरी तरुण मतदारांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भाजपनं आतापासूनचीच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं या घडामोडींवरून पाहायला मिळत आहे। कारण दिल्ली येथे झालेलं, जंतर मंतर येथे झालेलं हे जे आंदोलन होतं, या आंदोलनानं देश व्यापला नव्हे तर देशातील प्रत्येक युवक युवती व्यापली। आणि याची व्याप्ती एवढी मोठी झाली की इंस्टाग्राममुळे फक्त आणि फक्त एका सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्ममुळे देशभरात या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली। म्हणूनच ज्या पद्धतीनं आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली, व्हायरल पोस्ट, व्हायरल रील्स पोहोचल्या गेल्या लोकांपर्यंत, लोकांच्या मनांपर्यंत, त्याच पद्धतीनं नेत्यांनी सुद्धा पोहोचलं पाहिजे अशी मोदींची भूमिका आहे का? कारण नेत्यांनो आता इंस्टाग्राम वापरा, यूट्यूब वापरा, स्वतःचं सोशल अकाउंट बनवा, अशा अनेक गोष्टी मोदींनी जणू सुचवल्या आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं। अलीकडेच 2 ते 3 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती 1-2 रील्स आपल्याला अशा पाहायला मिळाल्या ज्याच्या माध्यमातून ते तरुणांशी संवाद साधताना पाहायला मिळाले। त्यामुळं भाजपमध्ये काम करायचं तर सोशल मीडियाचे खाते अपेक्षितच असणार असा अजेंडाही पुढे भाजप राबवू शकतं।